भाजपच्या 4 दिग्गज महिला महापौर पदाच्या शर्यतीत राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी यंदा 15 महानगरपालिका महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे नवी मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही महिला महापौर असतील। पुणे महानगरपालिकेसाठी महापौर पद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे, त्यामुळे पुण्याचा महापौर खुल्या प्रवर्गाचा असेल। रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे या 4ही महिला पुण्याच्या राजकारणात महत्त्वाच्या नेत्या आहेत व चौघीही भाजपच्याच। नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे पुण्याचे महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या चौघींचीही नावे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत। रंजना टिळेकर विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत। नुकत्याच झालेल्या 2026च्या निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक 40 मधून निवडून आल्या। मंजुषा नागपुरे 2026च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने मतदानापूर्वीच त्यांचा विजय निश्चित झाला होता। मानसी देशपांडे या प्रभाग 20 मधून विजयी झाल्या व त्यांनी या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधली आहे। रोहिणी चिमटे या प्रभाग 9 मधून विजयी झाल्या असून त्या भाजपच्या सक्रिय महिला नेत्या आहेत व कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या कोअर टीमच्या त्या भाग आहेत। भाजपने पुण्यातील 165 जागांपैकी 120 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवली आहे। आता या अनुभवी महिला नेत्यांपैकी कोणाकडे पुण्याच्या महापौर पदाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं? रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे व रोहिणी चिमटे यांपैकी कोण होईल पुण्याचा महापौर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करा।